टेम्परेचर जास्त आहे आणि आपण केळी उत्पादक शेतकरी आहे, तर काय या केळी उन्हापासून बचाव करण्यासाठी काय काय प्रयत्न करत आहेत? उन्हापासून बचावासाठी सण टाकतो बांधाला, नेट लावतो, साड्या लावतो आपण. पण एवढ्या टेम्परेचरमुळे सुद्धा त्यांचासुद्धा काही उपयोग होत नाही. पण फारसा तरी बरं आहे बुवा, होतोय काय 50% उपयोग होतो बा त्यांचा. उपयोग होत आहे म्हणजे जे उष्ण हवा आहे ते मध्ये जात नाही. मध्ये नाही जात. परंतु जे वर टेम्परेचर आहे त्याच्यामुळे पानांवर परिणाम होतो आहे. पानावर परिणाम होतो आणि केळी थांबून गेले आहेत. परत ते पोगे चिकट आहेत त्यांचे नाही. म्हणजे केळीच्या पानं गळत आहेत खालचे, पानं गळायला लागून गेले आहे. त्याच्यामुळे उत्पन्नावर काय परिणाम होईल? उत्पन्नावर फरक पडेल ना, कारण केळीची नीस पहाड कंपोज होईल थोडीशी. जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच फरक पडेल. बरोबर. म्हणजे जोपर्यंत तापमान कमी होत नाही तोपर्यंत त्याच्यासाठी प्रयत्न करावाच लागणार. प्रयत्न करावाच लागेल. अच्छा, किती आहे दादा आपले खोड? हे 3,500. 3,500. अच्छा. मतदानाचा दिवस संपलेला आहे. साहजिकच सगळ्या कार्यकर्त्यांचं निकालाकडे लक्ष आहे, परंतु कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे. जनतेने जो संकल्प केलेला होता की मोठ्या प्रमाणात मतदान करून मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे, तो संकल्प सिद्धीत जाताना दिसत आहे. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना आम्ही सगळेजण समाधानी आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे मोठ्या प्रमाणात जनता आम्हाला निवडून देईल. आता मतदान पार पडलं आहे, निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. काय आपण नागरिकांना एकच आवाहन आहे, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वांगीण प्रगती केलेली आहे. आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचं नाव एक मोठं झालेलं आहे, एक मोठा सन्मान वाढलेला आहे. भारत एक आर्थिक महासत्ता म्हणून समोर येत आहे आणि 2014ला 10वा नंबर होता आर्थिक महासत्ता म्हणून, आता तो 5व्या नंबर आहे आणि मोदी साहेबांना तो 3ऱ्या नंबरवर न्यायची त्यांचा मानस आहे आणि म्हणून जनतेचे आभार मोदी साहेबांच्या या प्रयत्नाला साथ दिल्याबद्दल.